नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र या विषयामधलं दुसरं प्रकरण 1991 नंतरच्या संकल्पना आणि समस्या या प्रकरणामधलं जागतिकीकरण ही संकल्पना अभ्यासणार आहोत। या आधीच्या तासिकेला आपण जागतिकीकरण म्हणजे काय हे बघितलं, जागतिकीकरणाची संकल्पना सुद्धा अभ्यासली। जागतिकीकरण या संकल्पनेविषयी अनेक राजकीय किंवा आर्थिक विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। त्यामधली एक व्याख्या आहे की सीमापार उत्पादने, सेवा, उद्योग आणि आर्थिक क्रिया प्रक्रियांचा समावेश या जागतिकीकरणामध्ये होत असतो। सीमापार उत्पादने म्हणजे देशांच्या सीमेच्या बाहेर उत्पादने असतील, सेवा असतील, उद्योग असतील आणि ज्या आर्थिक क्रिया आहेत, क्रिया प्रक्रिया आहेत, त्यांचा समावेश जागतिकीकरणामध्ये होत असतो। मग ही जागतिकीकरणाची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे। आता या जागतिकीकरणाचे वेगवेगळे परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रावर आपल्याला दिसून येतात। जसं संकल्पना अभ्यासत असतानाच आपण पाहिलं होतं की जागतिकीकरणाचा परिणाम हा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, तंत्रज्ञान विषयक या वेगवेगळ्या क्षेत्रावर झालेला आहे। त्यातलंच महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे आर्थिक घटक। आर्थिक घटकावर कशा पद्धतीनं जागतिकीकरणाचा परिणाम झाला हा आपण आज अभ्यासणार आहोत। आता जागतिकीकरणामध्ये आर्थिक बाबींचा समावेश होतो किंवा आर्थिक घटकामध्ये जे बदल झाले त्यालाच आपण जागतिकीकरण म्हणतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मग आता हे कशा पद्धतीने बदल झाले ते आपण बघणार आहोत वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार। जागतिकीकरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल जो आहे आर्थिक घटकामधला तो आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार। भांडवली गुंतवणूक, भांडवल म्हणजे काय? पैसा। भांडवल म्हणजे काय? पैसा। म्हणजे या आर्थिक गुंतवणुकीची, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे जागतिकीकरण आहे किंवा जागतिकीकरणामुळे गुंतवणुकीचा, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार होण्याला सुरुवात झाली आहे। आता याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील। भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार कसा आहे तर याच्या उदाहरणामध्ये आपल्याला पाहता येते की भारतामध्ये वेगवेगळ्या सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये भांडवल गुंतवत असतात। उद्योग उभारणी आली म्हणजे भांडवल आलंच आणि भांडवल हा उद्योग निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे। आज आपण भारतामध्ये आणि जगामध्ये कुठेही उद्योग निर्माण, कोणत्याही एखाद्या औद्योगिक कंपनीला निर्माण करायचं असेल तर त्यासाठी भांडवल लागते आणि भांडवल हे उद्योगामध्ये गुंतवल्यानंतरच उद्योगाची उभारणी होत असते। मग हा जो गुंतवणूक केली जाते ह्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या सुद्धा उद्योगांमध्ये भांडवल गुंतवत असतात। त्यासोबतच खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या सुद्धा उद्योगांमध्ये आपलं भांडवल गुंतवत असतात। भांडवल म्हणजे पैसा। आता सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या कोणत्या? ज्या सरकारी मालकीच्या आहेत। सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या कोणत्या? ज्या सरकारी मालकीच्या आहेत। ह्या कंपन्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपलं भांडवल गुंतवतात आणि त्या ठिकाणी उद्योगाची निर्मिती करतात, उद्योग त्या ठिकाणी निर्माण करतात। मग उदाहरणार्थ ओएनजीसी ही भारतीय कंपनी किंवा सार्वजनिक क्षेत्रातली भारतीय कंपनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करत असते। भारतामध्येच नाही तर अनेक वेगवेगळ्या देशामध्ये ओएनजीसीने आपले उद्योग निर्माण केलेले आहेत। खनिज तेलाच्या संदर्भात किंवा खनिज तेलाची निर्मिती करणारी, खनिज तेलाचं संशोधन करणारी भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली अतिशय महत्त्वाची कंपनी। त्यासोबतच खाजगी कंपन्या आहेत। खाजगी कंपन्या कोणत्या आहेत? अनेक खाजगी कंपन्या आहेत। जसं उदाहरणार्थ भारतीय टाटा, रिलायन्स यासारख्या कंपन्या भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भांडवल गुंतवतात आणि त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय निर्माण करत असलेले आपल्याला दिसून येते। मग आता हे उद्योग व्यवसाय जेव्हा निर्माण केले जात असतात तेव्हा या उद्योगातून त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते आणि लोकांना रोजगार सुद्धा
मिळत असतो. मग आता ह्या कंपन्या ONGC असेल, टाटा, रिलायन्स असेल किंवा भारतातल्या इतरही काही कंपन्या असतील, सरकारी असतील, सार्वजनिक क्षेत्रातल्या असतील किंवा खासगी मालकीच्या असतील, या भारतामध्येच गुंतवणूक करतात असं नाही, तर इतर देशामध्ये सुद्धा या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. मग आता हे जे उद्योग आहेत, या उद्योगांमुळे त्या देशामधील संबंधित देशामधील आर्थिक विकास होण्याला मदत होत असते. आता हा जो मुक्त संचार आहे भांडवली गुंतवणुकीचा, तो कोणकोणत्या क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तो पायाभूत क्षेत्र जे आहे, पायाभूत क्षेत्र म्हणजे कोणते? रस्ते, विमानतळ, आण्विक प्रकल्प, या क्षेत्रांमध्ये या उद्योगांकडून, या वेगवेगळ्या कंपन्यांकडून भांडवली गुंतवणूक केली जात असते. मग ते सार्वजनिक क्षेत्रातले असो की खाजगी क्षेत्रातले असो, मोठ्या प्रमाणात या पायाभूत सुविधांकडे किंवा पायाभूत उद्योगांमध्ये या कंपन्यांकडून गुंतवणूक केली जाते. त्यासोबतच ग्राहक उपयोगी ज्या वस्तू आहेत, त्या ग्राहक उपयोगी ज्या उद्योग आहेत, त्या उद्योगांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मग ही गुंतवणूक भारतीय कंपन्या करत असतील किंवा मग परकीय कंपन्या करत असतील. जागतिकीकरणामध्ये भारतामध्ये ज्या सरकारी मालकीच्या म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, ह्या सुद्धा उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. खासगी मालकीच्या ज्या कंपन्या आहेत, या सुद्धा उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. ज्याची उदाहरण आपण पाहिली होती की ONGC सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे, तर टाटा आणि रिलायन्स ह्या कंपन्या खासगी क्षेत्रातल्या आहेत, तरी सुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. तसंच ह्या कंपन्या भारताच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये आपले उद्योग निर्माण करतात, त्या ठिकाणी भांडवली गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे बाहेरच्या देशातल्या म्हणजे विदेशी ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या सुद्धा भारतामध्ये येऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली गुंतवणूक करत आहेत, भांडवली गुंतवणूक. मग ते पायाभूत क्षेत्र असो किंवा मग ग्राहक उपयोगी क्षेत्र असो. मग आता पायाभूत क्षेत्र कोणते? रस्ते, विमानतळ, आण्विक प्रकल्प असतील. ग्राहक उपयोगी क्षेत्र कोणते? मॅकडोनाल्ड आहे. तर मॅकडोनाल्ड या कंपनीने ग्राहक उपयोगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. बर्गर किंग, पिझ्झा हट यासारख्या विदेशी कंपन्या ज्या युरोपियन, अमेरिकन किंवा इतर कंपन्या ज्या आहेत, त्या कंपन्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असलेल्या आपल्याला. आज आपण पाहतोय की छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा पिझ्झा मिळते. हा जो पिझ्झा आहे हा विदेशी कंपन्या तयार करत असतात. या ग्राहकोपयोगी क्षेत्रांमध्ये येतात. या कंपन्या भारतामध्ये आपली भांडवली गुंतवणूक करतात, त्या ठिकाणी उद्योग निर्माण करत असतात. मग आता जागतिकीकरणामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये जे बदल झाले की मुक्त संचार झाला आर्थिक क्षेत्रामध्ये, की भारतातल्या कंपन्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन सुद्धा आपले उद्योग निर्माण करत आहेत. दुसऱ्या देशाच्या कंपन्या भारतामध्ये येऊन सुद्धा उद्योग निर्माण करत आहेत, उत्पादन करत आहेत आणि तो उत्पादन केलेल्या वस्तू विकत आहेत. मग हा जो जागतिकीकरणाचा खूप मोठा परिणाम या आर्थिक घटकावर झालेला आहे. हा परिणाम 1990च्या नंतर झालेला आहे. 1990च्या आधी मोठ्या प्रमाणात परकीय कंपन्यांची गुंतवणूक भारतामध्ये होत नव्हती किंवा भारतीय कंपन्यांची गुंतवणूक इतर देशांमध्ये केली जात नव्हती, कारण सरकारी नियमांचे अडथळे असायचे. सरकारी नियमांचे अडथळे म्हणजे काय? परकीय कंपन्यांना भारतामध्ये येऊन आर्थिक गुंतवणूक करण्याला परवानगी दिली जाते. परंतु 1991 मध्ये भारत सरकारने खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण याला चालना दिली आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परकीय कंपन्या येऊन आपले उद्योग निर्माण करत आहेत, भांडवली गुंतवणूक करत आहेत. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. जसे आपण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू खरेदी करतोय, मोबाईल फोन खरेदी करतोय, त्यामध्ये ओप्पो असेल, विवो असेल, सॅमसंग असेल, वेगवेगळ्या कंपनीचे जे मोबाईल आहेत हे सगळे विदेशी कंपन्यांनी तयार केलेले आहेत. मग ते चीनचे असो, अमेरिकेचे असतील किंवा युरोपियन असतील. मग हे भारतामध्ये येतात, त्या ठिकाणी ते उद्योग निर्माण करतात,
भांडवली गुंतवणूक करतात आणि त्यामध्ये मग त्यांना नफाही मिळतो आणि स्थानिक लोकांना रोजगार सुद्धा मिळत असते. भारतातल्याही कंपन्या जसं टाटा आहे ह्या युरोपियन कंट्रीज मध्ये आपला उद्योग निर्माण करतो. ONGC व्हिएतनाम या ठिकाणी आपली गुंतवणूक करत आहे. म्हणजे भारतीय कंपन्या सुद्धा विदेशांमध्ये आपले भांडवली गुंतवणूक करतात आणि त्या ठिकाणी उद्योग निर्माण करतात. हे 1990च्या नंतर झालेलं आहे. 1990च्या आधी अशा पद्धतीचे समूह जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा. मग आता हा झाला आर्थिक घटकामधला भांडवली गुंतवणुकीचा मुद्दा. आता आर्थिक घटकामधला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापार या संकल्पनेतील बदल. जो व्यापार आहे या संकल्पनेमध्ये बदल झाले. गॅट हा करार केला होता की ज्या देशांनी एकमेकांसोबत व्यापार करायचा आहे ते देश या करारामध्ये सहभागी झाले होते आणि मोठ्या प्रमाणात मग या करारांच्या माध्यमातून अनेक देश दुसऱ्या देशाशी व्यापार करत असतात. परंतु हा करार होता, पण 1995 मध्ये एक संस्था कार्यान्वित करण्यात आली ती म्हणजे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जे संयुक्त राष्ट्र संघटनेची एक शाखा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995 मध्ये तिची निर्मिती करण्यात आली आणि ही संघटना काय करत आहे की देशामध्ये असणारे सीमा शुल्क असेल, आयात शुल्क असेल, हे कमी करून एका देशाचा दुसऱ्या देशाशी कशा पद्धतीने व्यापार सुलभ पद्धतीने होईल याकडचं नियोजन करण्याचं काम ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करत असते. त्यानंतर अजून महत्त्वाचा बदल झाला की ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या निर्मितीच्या आधी किंवा 1990च्या आधी ज्या वस्तू निर्यात किंवा आयात केल्या जायच्या त्या वस्तू कोणत्या असायच्या? लोखंड, कोळसा, खनिज तेल त्या वस्तू असायच्या. त्यासोबतच काही नाशवंत वस्तूंचं आयात निर्यात केलं जायचं, जसं फळे, फुले, बियाणे असतील या वस्तू सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात किंवा निर्यात केल्या जायच्या. म्हणजे भारतामधून दुसऱ्या देशामध्ये निर्यात होत असेल. फळं आपण उदाहरण घेतो, भारतात हापूस आंबा हा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. फुलांची निर्यात आयात होते, बियाणांची निर्यात आयात होत असते, वस्तूंची निर्यात आयात केली जायची. परंतु यामध्ये सुद्धा आता बदल झालेला आहे. हा बदल कोणता आहे तर आता सेवा क्षेत्रांची व्याप्ती सुद्धा वाढली आहे. सेवा क्षेत्र म्हणजे काय? सेवा म्हणजे काय की एखाद्या वस्तूचा मोबदला दिला जातो परंतु त्याच्या बदल्यात कोणतीही वस्तू घेतली जात नाही. पैसे दिले जातात परंतु त्याच्या बदल्यात कोणतीही वस्तू मिळत नाही, तर सेवा करून घेतली जात असते. मग हे कोणतं याचं उदाहरण देता येईल की जसं आपण बस मध्ये बसून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर गेलो तर त्या ठिकाणी आपण त्या बस जो कंडक्टर आहे त्याला आपण पैसे देतो परंतु त्याच्या मोबदल्यात त्याला आपण कोणतीही वस्तू दिली नाही, फक्त सेवा दिली, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन. याचं सुद्धा आता या जागतिकीकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. म्हणजे आयात निर्यात जी आहे ही सुद्धा आता सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आली. त्याचं उदाहरण आहे की बँका, विमा कंपन्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत असलेली आपल्याला दिसते. जसं आता तुम्ही बँक म्हटलं तर HDFC बँक, आता ही परकीय बँक आहे, खाजगी बँक आहे. ICICI बँक खाजगी बँक आहे आणि त्या परकीय देशांमधील आपल्या देशामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. आता हजारो शाखा या बँकांच्या निर्माण झालेल्या आहेत आणि अनेक लोक या बँकांमध्ये खाते उघडून बचत त्या बँकांमध्ये करत असतात किंवा त्या बँकांकडून कर्ज घेत असतात आणि त्याच्यावरच मग या बँकांना नफा मिळत असतो. म्हणजे आता या जागतिकीकरणामध्ये फक्त वस्तूंचीच आयात निर्यात होत नाही तर सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या परकीय किंवा मग इतर देशांच्या कंपन्या ज्या आहेत किंवा इतर देशांच्या बँका ज्या आहेत त्या भारतामध्ये गुंतवणूक. भारतीय कंपन्या सुद्धा भारतातली स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ही भारतामध्येच
गुंतवणूक करते असं नाही, तर भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये स्टेट बँकेच्या शाखा आहेत. त्या बँकांमध्ये, त्या देशांमध्ये, त्या शाखेमध्ये हजारो कोटी रुपयाची उलाढाल होत असलेली आपल्याला लक्षात येते. त्यानंतर बौद्धिक संपदा. हा जागतिकीकरणाचा एक खूप महत्वाचा बदल आहे किंवा जागतिकीकरणाचा खूप मोठा प्रभाव आहे की बौद्धिक संपदा याचं सुद्धा निर्यात आयात केली जात आहे. मग यामध्ये काय येते? कॉपीराइट, ट्रेडमार्क, पेटंट. कोणते? कॉपीराइट, ट्रेडमार्क, पेटंट या सगळ्यांची सुद्धा आयात निर्यात केली जाते. जागतिकीकरणाचा परिणाम या घटकावर सुद्धा. त्यानंतर कंटेनर कार्गो. कंटेनर कार्गो काय आहे? व्यापारामध्ये जेव्हा वस्तूंची निर्यात केली जाते किंवा आयात केली जाते, ही करत असताना कंटेनर कार्गोच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात याची निर्यात आणि आयात केली जात आहे. हा सुद्धा जागतिकीकरणाचा किंवा कंटेनर कार्गोमुळे व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन या व्यावसायिकांचा बदललेला आहे. कंटेनर कार्गोचा वापर करून कितीतरी टन वस्तू एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेल्या जातात किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये आयात केल्या जात असतात. याचं चित्र तुम्हाला मी बाजूला दाखवतो. हे कंटेनर कार्गो ची निर्मिती झाल्यामुळं व्यापाराकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. अशा पद्धतीनं आज आपण जागतिकीकरणाचा ज्या घटकावर परिणाम झाला त्यामधलं एक घटक पाहला म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आणि दुसरा घटक म्हणजे व्यापार या संकल्पनेतील बदल. आता तिसरा घटक आहे ट्रान्सनॅशनल कंपन्या. ट्रान्सनॅशनल कंपन्या